बघा, रमेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 24 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे परत केली. जर चक्रवाढ व्याजाचा दर 10% असेल तर रमेशने किती रक्कम उधार घेतली होती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? अशा पद्धतीचे प्रश्न आले असता एक सूत्र आहे. प्रश्नामध्ये किती रक्कम उधार घेतली म्हणजे ती रक्कम अर्थात प्रिन्सिपल अमाऊंट आम्हाला या प्रश्नामध्ये विचारली. हिला आम्ही मराठीमध्ये मुद्दल असं मांडतो लिहितो. सोडवण्यासाठी सूत्र आहे इन्स्टॉलमेंट डिवाइड बाय कंसामध्ये 1 अधिक R छेदस्थानी 100 हा झाला पहिला हप्ता, अधिक स्वरूपात परत अशीच मांडणी करायची. इन्स्टॉलमेंट भागीला कंसामध्ये 1 अधिक R छेदस्थानी 100 हा झाला दुसरा हप्ता, हा दुसरा हप्ता कंसाचा घात. अशा पद्धतीने ही मांडणी करा. पुढे चला. या रमेशने काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 24 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे परत केली. या व्यवहाराचा म्हणजे चक्रवाढ व्याजाचा, या व्यवहारामध्ये चक्रवाढ व्याजाचा दर 10% सुद्धा दर्शवलेला आहे. त्याने घेतलेली उधार रक्कम किती असा प्रश्न लक्ष द्या. आम्हाला त्याने घेतलेली रक्कम अर्थात या सूत्रातील पी काढायचं. पी बरोबर ही हे इथं आय म्हणजे काय तर इन्स्टॉलमेंट 24 छेदस्थानी कंसामध्ये 1 अधिक आर म्हणजे काय सूत्रातील रेट ऑफ इंटरेस्ट अर्थात हे 10 छेदस्थानी 100 सूत्र सांगते त्याप्रमाणे कंसाचा घात इथं 1 अधिक स्वरूपात परत दुसरा हप्ता सुद्धा 24च आहे. 1 अधिक आर म्हणजे हा रेट ऑफ इंटरेस्ट 10 छेदस्थानी 100 हा दुसरा हप्ता म्हणून इथं 2, इथं हा पहिला हप्ता. अशा पद्धतीची मांडणी करायची. लक्षपूर्वक पहा, ऐका. पुढे चला सर. पी बराबर 24 छेदस्थानी हे 0 घटलं, हे 0 घटलं, हे 0 घटलं, हे 0 घटलं, कंसामध्ये 1 अधिक 1 छेद 10 अधिक 24 छेदस्थानी 1 अधिक 1 छेद 10. मात्र इथं कंसाचा घात 2 आहे, इथं 1 आहे. हा 1 असलेला मांडला काय न मांडला काय, पण मांडा. आता पी बराबर 24 छेदस्थानी कंसामध्ये असलेल्या पदांचा विचार करा. 1 अधिक 1 छेद 10 पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, अधिक असेल अंश मिळवणे, वजा असेल अंश वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे. म्हणजे 10 1 10 आणि 1 11 छेद 10 याचा घात 1 आहे, विसरू नका. हे इथं 24, इथं सुद्धा काय होईल तर 11 छेद 10, मात्र या कंसाचा घात 2 आहे. हा 1 असलेला घात मांडा नका मांडू, काही बदल होणार नाही. आता लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. पी बराबर 24. आता हे काय बनला 24 छेदस्थानी 11 छेद 10 हा संयुक्त अपूर्णांक आहे लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. 24 छेदस्थानी 11 छेद 10 याची सोडवण करायची कशी? हा आहे संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला घ्या. गणितीय गुणधर्म पाठ करा. म्हणजे हे 10 24 सोबत गुणिला छेदस्थानी 11 उरले, अधिक चिन्ह इथं 24 याची गोळाबेरीज करा. कशी तर 11चा वर्ग 10चा वर्ग, याचा अर्थ 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100. पुढे चला सर. इथं एक स्टेप बसत असेल तर बसवा, नाही तर इकडे घ्या बाबा, नसेल बसत. चला पुढे. आता पी बराबर हा गुणाकार करून टाका. 240 छेदस्थानी काय हो तर 11 अधिक चिन्ह हा सुद्धा संयुक्त अपूर्णांक, याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशात हे तत्व लक्षात ठेवा. म्हणजे या 24 सोबत हे 100 गुणिला छेदस्थानी 121. आता पी बराबर 240 छेदस्थानी 11 अधिक हा गुणाकार 2400 छेदस्थानी 21. हे 2 अपूर्णांक बनलेले क्रम आणि अपूर्णांकाची बेरीज दर्शवली करत असताना छेद समान असावा, हा गणितीय निकष. छेद समान आम्ही करू शकतो 11ला 11 गुणून, मात्र 11ला जर 11 गुणलं अर्थात छेदाला जर 11 गुणलं तर अंशाला 11 गुणा, हा गणितीय गुणधर्म. म्हणजे पी बराबर
240 सोबत सुद्धा 11 गुणिला, इथं सुद्धा 11 गुणिला, अधिक चिन्ह 2400 छेदस्थानी 121. आता बी बराबर हा गुणाकार येतो 2640, वाटल्यास करून पहा. आता हा छेद 121 झाला, इकडं 2400 हे 121. अंशातील ही बेरीज लेकरांनो 5040, बेरीज येते 5040, छेद समान झाला आणि हा भाग जातो लेकरांनो 41.6528 असा. तुमच्या प्रश्नाचा ॲक्युरेट आन्सर काय तर 41.65 रुपये. हे एवढ्या इन्स्टंटली केलं कसं? दिवसभरामध्ये असंख्य लेकरं असंख्य प्रश्न विचारतात. सोडवलेल्या प्रश्नाचे ठसे मेंदूवर ताजे असतात, त्यामुळे ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवे, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. ओके. मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.